हॅलो फ्रेंड्स, सुवर्णास ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज माझ्या मुलाचं आहे बोरनान आणि मी या ठिकाणी खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते कशा प्रकारचे डेकोरेशन केलं आहे ते। हे पहा मित्रांनो, हे सर्व डेकोरेशन मी घरीच केलेलं आहे, जसं जमेल तसं। या ठिकाणी माझ्या बाळाचा पाळणा येत आहे मध्ये। लहान मुलं खूप लवकर चिडचिड करतात, त्यामुळे मी माझ्या मुलाला सोबत घेऊनच हा व्हिडिओ करत आहे। या ठिकाणी मी माझ्या मुलांसाठी हलव्याचे दागिने बनवले आहे। जास्त नाही बनवले, फक्त हारच बनवला आणि मुकुट बनवलेला आहे, कारण लहान मुलांना ते खूप जड होतात आणि ते काढून सुद्धा टाकतात, म्हणून मी या ठिकाणी दोघांसाठी 2 हार आणि मुकुटच बनवलेला आहे। पहा किती छान दिसत आहे। आणि या ठिकाणी मी सर्व बोरनांची तयारी सुद्धा आधीच करून ठेवलेली आहे, म्हणजे वेळेवर घाई गडबड नको। या ठिकाणी आरव आणि ओजस यांना मी तयार केलं होतं। त्यांना नवीन कपडे घातले होते बोरनांसाठी आणि ते छान खेळत होते। मला वाटलं होतं ते रडणार, परंतु ते रडले नाही। आरवनं थोडीशी चिडचिड केली, पण तरीही तो सुद्धा खूप छान बसला। या अशा प्रकारे मी हे छान डेकोरेशन करून घेतलं होतं आणि सर्व तयारी मी आधीच करून घेतली होती। हे डेकोरेशन सुद्धा खूप छान झालं होतं। सर्व बोरनासाठी ज्याही बाया स्त्रिया आल्या होत्या त्यांना हे डेकोरेशन खूप आवडलं होतं। आणि या ठिकाणी हे आरव आणि ओजस मस्तपैकी बसले होते। त्यांना मी दागिने बनवले होते हलव्याचे, ते दागिने मी त्यांना घालून दिले होते आणि या ठिकाणी दोघेही मस्त बसलेले आहेत। आता त्यांचं बोरनान मी करणार आहे, त्यांचं औक्षण करणार आहे। आणि जो आरव आहे लाल कपडे घातलेला माझा मुलगा, तो जे बोरनांसाठी ठेवलेलं साहित्य आहे ते उचलून उचलून खात होता। तो अजूनही चावतच आहे। आणि ओजस बासरीसोबत खेळत होता। त्याने लाडू सुद्धा उचलला होता। या ठिकाणी मी त्यांचं औक्षण सुद्धा करून घेतलं आणि माझ्यानंतर ज्याही स्त्रिया मी बोलावल्या होत्या हळदी कुंकासाठी त्यांनी सुद्धा औक्षण केलं होतं। त्यानंतर मी त्यांचं बोरनान केलं। या ठिकाणी मी बोरनांमध्ये लहान बिस्किट, चॉकलेट, गोळ्या, त्यानंतर गाजर हे सर्व साहित्य घेतलं होतं। या ठिकाणी बोरनांचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला होता। माझ्या मुलांचं हे पहिलंच बोरनान होतं, त्यामुळे आम्ही सर्वजण सुद्धा खूप खुश होतो आणि खूप छान प्रकारे आम्ही त्यांचं बोरनान केलं। खूप सुंदर डेकोरेशन झालं होतं। तुम्हाला माझ्या मुलांच्या बोरनांचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू नवीन काहीतरी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।